श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे उपवास कधी सोडायचे आहेत, ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी कधी सोडायचा आहे किंवा ज्यांचा उठता बसता आहे त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे, कधी धरायचा आहे, त्याचबरोबर देवीला कडाकणीचा नैवेद्य कधी दाखवायचा आहे, पुरणपोळीचा नैवेद्य कधी आणि घट कधी उठवायचे आहेत, अशी बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे तितकंच घट विसर्जन करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे। सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे। सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केली असेल, अखंड नंदादीप लावला असेल। घट बसवल्यावर घटाचं उत्थापन केलं जातं, घट विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात। देवीची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशीच आपण दसरा साजरा करतो, यालाच विजयादशमी असं देखील म्हणतात। तर सर्वात आधी आपण घट कधी हलवायचे आहेत ते पाहूया। आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण दशमीला घटाचं विसर्जन करतात, पण यावर्षी महालक्ष्मी दिनदर्शिकेनुसार नवरात्रोत्थापन 23 तारखेला सोमवारी 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवमीला घट आपण हलवणार आहोत। म्हणजे यावर्षी आपण घट हे नवमीला हलवायचे आहेत। काही जण विसर्जन त्याचा दसऱ्या दिवशी करतात किंवा मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करतात, कारण की दसऱ्याच्या दिवशी त्यामधले जे अंकुर आहेत ते गांधी टोपेमध्ये घालून सोनं लुटण्यासाठी जातात। तसेच दसऱ्याच्या दिवशी ते अंकुर देवाला वाहतात, त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या घटाचं विसर्जन करू शकता। मात्र घट आपण नवमीला हलवायचे आहेत। काही ठिकाणी दसऱ्या दिवशी सुद्धा घट उठवले जातात। तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी काही परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही घट उठवायचे आहेत। आणि ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी या दिवशी म्हणजे नवमीलाच उपवास सोडायचा आहे, नवमीला उपवासाचं पारण करायचं आहे। आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 तारखेला म्हणजे रविवार 22 ऑक्टोबर 2023 रोजी अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि नवमीला सकाळी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही घट उठवण्यापूर्वी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग घट उठवायचे आहेत। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तळी वगैरे भरून झाल्यावरती आपण घट उठवायचे आहेत। मग त्या घट उठवल्यावरती त्या घटावरचा नारळ आपण फोडून प्रसाद म्हणून वाटायचा आहे सर्वांना। आणि मग ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। म्हणजे यावेळी 23 तारखेला खंडे महानवमी या दिवशी घट हलवले जाईल, उपवासाचं पारण केलं जाईल। त्याचबरोबर दसऱ्याला सुद्धा आपण गोडधोड करत असतो। या दिवशी सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो, एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतो, एकमेकांना सोनं देतात। सोनं देताना सोनं घ्या, सोन्यासारखं राहा असे आपण एकमेकांना म्हणतो। कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते, म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंदोत्सव साजरा करत असतो, म्हणून आपण दसरा हा सण साजरा करतो। नवरात्रीत देवीला कडाकणीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो, कडाकणी बांधली जाते। ही कडाकणी तुम्ही पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवसांमध्ये बांधू शकता। तुम्हाला पंचमी आणि सप्तमीला शक्य नसेल तर मग अष्टमी आणि नवमीला सुद्धा तुम्ही कडाकणी बांधू शकता। कडाकणी बांधताना 5 कडाकण्या बांधतात, आमच्या इकडे 5 बांधतात, काही ठिकाणी 7 किंवा 9 अशा पण बांधत असतील। आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधली जाते। जशा प्रकारे आपण घटावरती माळ बांधतो त्याच प्रकारे कडाकण्याची माळ अशी करून बांधली जाते। त्यामध्ये देवीची दागिने बनवतात, वेणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैंजण, कानातले, हात, खाऊचं पान हे सर्व करून एका दोऱ्यामध्ये बांधून याची अशी माळ करून आपल्या घरात घटावरती बांधली जाते। आणि बाहेर मंदिरामध्ये जाताना तुम्ही 5 कडाकण्या अशा दोऱ्यामध्ये बांधून मग त्या मंदिरामध्ये नेऊन बांधू शकता। जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत तर त्यांनी घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहे। मग जो काही नैवेद्य असेल, तळी असेल ते सर्व करून मग तुम्ही घट उठवायचे आहेत। त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। अष्टमी किंवा नवमी दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो। यावेळी लाल भोपळ्याचे असे तुकडे केले जातात चौकोनी आणि ते उकडून मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा असतो।
आमच्या भागामध्ये भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी आहे. तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करायचं आहे. तसेच ज्यांना देवीची ओटी भरायची आहे ते अष्टमीला भरू शकतात, नवमीला सुद्धा भरू शकतात. ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमी नवमीला करू शकतात. देवीला बलिदान दिलं जातं, कोहळा कापला जातो, ते सुद्धा आपण या दिवशी करू शकतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपण घट उठवण्याच्या आधी दाखवायचा आहे. नवमीला तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवून मग घट उठवू शकता. त्याचबरोबर बरेच जण म्हणतात की घट उठवल्यावर लगेच देवाची पूजा करायची का? तर घट उठेपर्यंत असंही आपल्याला दुपार झालेली असते, 11-12 वाजलेले असतात. त्यामुळे या दिवशी देवपूजा करत नाहीत. दुसऱ्या दिवशी दसरा असतो, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून देवाला स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करायची असते. तर अशा प्रकारे सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर या दिवशी खंडे महानवमी आहे. या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. आपण उपवास सोडणार आहोत, घट हलवणार आहोत आणि मंगळवारी 24 तारखेला दसरा हा सण साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती सर्व महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये बघून सांगितलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नवमीला तर काही ठिकाणी दसऱ्याला घट उठवतात. काही जण दसऱ्याला उपवास सोडतात, काही जण नवमीला सोडतात. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हे सर्व करायचं आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपतोय. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.